ज्यांचं नाव सुद्धा त्या त्यांच्या तोंडून घेत नाहीयेत असं कोण आहे या घरात? आदित्य आणि पारू. न्यू सासू मॉम, ती बिंडोक प्रिया त्या दिवशी भिक्षाव्रत अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये पळून आलेली. मग ते अर्ध राहिलेलं व्रत त्या पारूने कंप्लीट केलं. म्हणून मग आता तिच्यासाठी असणार ना हे सगळे गिफ्ट्स, बरोबर ना एक सासू मॉम? बरोबर आहे दिशा. हे सगळे गिफ्ट पारूसाठीच आहेत. कारण तिने ते व्रत करून माझ्यावर उपकारच केले. पारूने या घरासाठी खूप काही केलंय. तिने व्रत पूर्ण केलं, तिने तो प्रसाद बनवला आणि म्हणूनच आज श्रीकांत आपल्या सगळ्यांसोबत इकडे ठणठणीत बसलाय. हे एवढं सगळं केल्यावर एवढे गिफ्ट्स पारूसाठी तर योग्यच आहेत ना? अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळं तिच्यासाठी आहे. मग प्रिया, हे सगळं घेऊन तू उद्या जा तिकडे. सोबत हवं तर प्रीतमला पण घेऊन जा ना. हो हो बाबा. बरं झालं श्रीकांत त्या दोघांना घरी आणण्याबद्दल काही बोलला नाही ते. पारू, मी तयार होऊन आलो, ऑफिसला जायचं लवकर. दादा, अरे हे घे, आईने दिली. अरे बघ तर. प्रिया मॅडम, तू तुझ्या सुनेचं कर्तव्य छान निभावलंस. आता बाबांनाही डिस्चार्ज मिळणार. तू त्यांची मर्जी मिळवलीस. इथून गेल्यावर तू आदित्य दादांना घेऊन तुझ्या घरी जायचंस. मला तुम्ही दोघे तिथे नको आहात. पारू प्लीज, ह्या पुढे आमच्या घरात येऊ नकोस. आम्हाला सुखात राहू देत. विनाकारण आमचं लाईफ डिस्टर्ब करू नकोस प्लीज. प्रिया मॅडम, प्रीतम सर, तुम्ही अचानक इकडं कसं काय? हे बघ, आईने तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवलेत, घे. आणि हो, बाबाने तुला थँक्यू सांगितलं. मी इतका परका झालो आहे का? माझ्यासाठी हे अशा गिफ्ट वगैरे पाठवले जात आहे. आम्ही जे काही केलंय ते फक्त कर्तव्य म्हणून नाही तर खूप मनापासून केलेलं आहे. त्याच्या बदल्यात एक गिफ्ट देते आई आणि बाबा पण. मला हे अजिबात आवडलेलं नाही. आई बाबा, असं कसं काय वागू शकता तुम्ही?